Today's play activity is designs, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age 2 to 6 years old. So the objective of this play activity is to reproduce patterns, to form geometrical shapes, and to develop visual perception. For this we need small or medium group of students, and material needed is chart paper, sketch pen or crayon. And preparation is cut chart paper into the large square of 10 to 15 centimeters, 10 by 10 centimeters or 15 by 15 centimeters, and small square of 5 by 5 centimeters. And how we have to do this activity? Give children large chart paper and suggest some design by illustrating on the whiteboard or blackboard, and give children the squares and let them copy your design. And here one variation is possible. Encourage children to make geometrical shapes with the squares and let them try to make squares, rectangles or some crosses. And second variation is possible here. Size concepts can be taught using the squares. Let the children make a large square out of 4 small squares, or cover a large square with a 9 of small squares. Here children can draw various shapes like square, rectangle, or if they are suggesting some triangles in this large paper sheet, then they can make various patterns using the triangles also. If they are interested in doing some patterns with a circle, then they can do circles also. They can make various patterns using different geometrical shapes like circle, square, triangle or rectangle. So this way they will get an idea about the different geometrical shapes and how the patterns are prepared. So that also information they will get. ही एक डिझाईन ची प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांची आकलन क्षमता वाढते आणि त्याचा विकास होण्यास अशा ॲक्टिव्हिटीज मदत करतात. ह्याच्यामध्ये मुलांना आपल्याला एक चार्ट पेपर द्यायचा आहे. त्यावर आपण स्केलने त्यांना वेगवेगळे स्क्वेअर काढून देऊ शकतो आणि त्यामध्ये मुलांना कलर करायचा आहे. वेगवेगळ्या पॅटर्न्स त्याच्यातून बनतील. एकतर मुलं सुरुवातीला स्क्वेअर काढतील आणि स्क्वेअर झाल्यानंतर मुलांना जर त्यामध्ये कलर करताना किंवा पॅटर्न करताना सर्कल करायचे असेल, सर्कलचे वेगवेगळे पॅटर्न्स बनवायचे असतील तर तसे करू शकतात मुलं. किंवा नुसतंच चार्ट पेपरवर जर वेगवेगळे ट्रायंगल्स काढून जर मुलांना वेगळे पॅटर्न बनवायचे असतील तर तसंही करू शकतात. किंवा अल्टरनेटली ब्लॅक अँड व्हाईट असे सर्कल आपण कलर करत नेले तर कुठलं पॅटर्न बनतं, जसं चेस बोर्डवर असतं तसे मुलं पॅटर्न बनवू शकतात. आणि त्याच्यामधून जर एखादा वेगळा शेप बनत असेल तर तसंही काही करू शकतात. परत आपण जे स्क्वेअर डबे मुलांना पेन्सिलने काढून दिलेले आहे चार्ट पेपरवर, ह्याच्यामध्ये मुलं वेगवेगळे पॅटर्न काढू शकतात. अल्टरनेटली कलर करून चेस बोर्डवर जसं पॅटर्न असतं तसं एक बनेल. किंवा मुलांनी हाफ पेंट केले, हाफ प्रत्येक एक राहू दिला तर त्याच्यातूनही एक वेगळं पॅटर्न बनेल. किंवा मुलांनी अप्पर हाफ कलर केला प्रत्येक स्क्वेअर आणि लोअर हाफ सोडला तर एक वेगळं पॅटर्न बनेल. किंवा लोअर हाफ कलर केला प्रत्येक स्क्वेअर आणि अप्पर हाफ ब्लँक किंवा व्हाईटच असा राहू दिला तरी एक वेगळं पॅटर्न बनेल. मग ह्याच्यातून मुलांना वेगवेगळी आयडिया येते की वेगवेगळे पॅटर्न्स कसे बनतात. जे आपल्या कपड्यांवर असतं, वेगवेगळ्या ब्लॉक प्रिंटिंग आपण करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न बनलेले असतात. तर ह्याच्याविषयी सुद्धा मुलांना आयडिया येईल. किंवा नुसतंच लाईन पण काढलेले असतात, कुठे नुसतंच सर्कल असतात, कुठे नुसतंच ट्रायंगल असतात. ते वेगवेगळ्या कपड्यांवर असे वेगवेगळे पॅटर्न बनलेले असतात. तर ह्याचीसुद्धा मुलांना थोडी माहिती मिळते, इंट्रोडक्टरी माहिती मिळते. किंवा पेजवरच आपल्याला वेगळे पॅटर्न कसे काढता येतील. अल्टरनेटली ब्लॅक अँड व्हाईट जे चेस बोर्डवर असतं ते कसं बनतं, ह्याच्यातून मग मुलं आणखी त्यात व्हेरिएशन असं करू शकतात की नुसतंच स्क्वेअर न करता मग रेक्टँगल करायचे का अल्टरनेटली, किंवा ट्रायंगल करायचे का, किंवा अल्टरनेटली सर्कल्स करायचे का.
तर मग त्याच्यातून मुलांना पॅटर्नची आयडिया होते आणि जॉमेट्रिकल शेप्सची आयडिया होते. तर हे आपण चार्ट पेपरवर घेऊ शकतो किंवा फ्लोअरवरही घेऊ शकतो किंवा ब्लॅकबोर्डवरही घेऊ शकतो. घरी आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची असेल तर आपण फ्लोअरवर मुलांना नुसतं चॉक वगैरे देऊन ते पॅटर्न सांगू शकतो किंवा भिंतीवर मुलं चॉकनीसुद्धा हे पॅटर्न करू शकतात. आणि मुलांना भिंती घरी खराब करायला खूप आवडतात. त्यासाठी चॉकचा एक बॉक्स घरी ठेवायचा आणि चॉकनी करू द्यायचं. म्हणजे साध्या कपड्याने ती फ्लोअर पण पुसता येते किंवा आपल्याला ती वॉल पण क्लीन करता येते आणि मुलांना मजा वाटते आणि शिकणं आहे हे, त्यामुळे मुलांना हे थोडं करू द्यायला हवं.